आज एवढी सुंदर हवा आहे ना, एवढी गोखरू मिळाले ना, हे बघा सर्व पिकलेले. आज मम्मी म्हटली की येताना गोखरू घेऊन ये. मग मी थोडीशी पुढे आली, म्हणजे ग्राउंडवर राऊंड मारून घेतला आणि मग गोखरूच्या झाडाजवळ आली आणि गोखरू तोडले. बघा किती मिळाले मला. झालं असं, ते झाड तर खूप उंच आणि सर्व फळ एवढे उंच लागलेले आहे ना. आणि तिकडे मी थोडं बॅक साईडला बघितलं ना, तर एक खालची फांदी होती ना, खालच्या फांदीला लागलेली होती आणि ती पाऊस पडून गेला. तर मग तिथे एवढी अशी अडचण होती, मला भीती पण वाटत होती तिथे तो उभं राहायला. म्हटलं का किडा येईल का साप येईल का काय, असं भीती वाटत. तरी पण मी तोडून घेतलं, कारण मला मम्मीने सांगितलं होतं. आणि आतून आहे ना एकदम असं स्लाइमी असतं ते. तर आज मला करायची घराची डीप क्लिनिंग. पण डीप क्लिनिंगला मुहूर्त लावण्याआधी आपण पिऊया गरमागरम चहा आणि त्यासोबतच आपण म्युझिक प्ले करूया, म्हणजे आपल्याला काम करताना बोर नाही होणार. जे माझे रेग्युलर व्ह्यूवर असतील ना, किंवा सुरुवातीपासून माझे व्लॉग बघत आले असतील, त्यांना माहिती की मला म्युझिक प्ले करून काम करण्याची सवय आहे. असो, म्युझिक तर प्ले करून झालं आणि आता आपण गृह स्वच्छता अभियानला सुरुवात करूया. तर हे सर्व कष्टाचे काम करून झाल्यानंतर मी मस्तपैकी गरमागरम पालक आणि मेथीची दशमी केली. पण त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये शेअर करेल, कारण की आपला व्लॉग असतो 3 मिनिटाचा आणि 3 मिनिटात आपण एवढंच कव्हर करू शकतो. असो, तर आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटूया आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.